सुमित शेटणी ना आपल्याला हातच जोडे, कारण ते आपल्याला काही ओळखीतच नाहीत. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. गाडी काढली, आपल्याला जायचं होतं आपल्या आजीच्या वर्ष श्राद्धासाठी. पंपावर गेलो, म्हणलं पेट्रोल टाकलं पाहिजे, पण हे म्हणलं लाईट नाही, पुढे जावं लागेल. पुढे पंपावर गेलो, पण इथं फक्त पावरच पेट्रोल शिल्लक होतं बरं का. म्हणलं आपली गाडी साधी आहे, माणसं साधी आहेत, पेट्रोल पावरचं टाकून काय उपयोग आहे. मग तिथून मी परत पुढे निघलो आणि शेवटच्या पंपावर आपल्याला साधं पेट्रोल भेटलं बरं का. मग त्या गाडीत भरून कॅनेटिक चौक क्रॉस करून आपण जाणार होतो केडगावमध्ये. तिथे गेल्यानंतर आपल्याला भेटले अमोल महाराज सातपुते. त्यांचं खूप छान असं प्रवचन चालू होतं. त्या प्रवचनाचा आपण घेतला आस्वाद. त्यानंतरचा विषय असतो भोजन प्रसादी. मग मस्तपैकी भोजन प्रसादी घेतली आणि आलेल्या आपल्या नातेवाईकासोबत थोड्या गप्पा, थोडं काय इकडं तिकडं गप्पा मारून आता परत एकदा पुढच्या उद्योगाला जायचं होतं. गाडी काढायची होती, त्याच्यामुळे निघालो. पावसाचं वातावरण झालं होतं, गरमत बी खूप होतं. पण आपण ज्या ठिकाणी पोहोचलो ना, तिथे भेटले आपल्याला हे ब्लॉगर सुमित भाऊ बरं का. ते काय आपल्याला ओळखीत नाही, आपण त्यांना ओळखीतो, म्हणून आपलंच काम पडत होतं. मग त्यांना मस्तपैकी हाय बाय केला, त्यांच्याशी भेटलो. नंतर भेटले आशुक शेठ, जे की आत्ताच अमरनाथून आलेत बरं का. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यानंतर पोहोचलो सासरवाडीत. अरे काय या गडबडीत जेवायला, तर म्हणले मॅगी खा मॅगी. मग मस्तपैकी मॅगी खाल्ली, मॅडमनी खाल्ली, आम्ही खाल्ली. आता आम्ही निघालो घरी. एकंदरीत तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.